नमस्कार शेतकरी मित्रांनो, तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। आज तुरीच्या दरात काही प्रमाणात का होईना आपल्याला पण वाढ पाहायला मिळालेली आहे मित्रांनो। मग कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीचे भाव वाढलेले आहेत पहा व्हिडिओच्या माध्यमातून। पण मित्रांनो, आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। पहिली बाजार समिती चाकूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 3 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7360 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 7601 रुपया, तर सर्वसाधारण दर मिळाला 7504 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे निलंगा। निलंगा या ठिकाणी लाल तुरीला आवक आलेली आहे 24 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7000 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 7800 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 7600 रुपये। यानंतरची बाजार समिती सावनेर। सावनेर या ठिकाणी लाल तुरीला आवक आलेली आहे 60 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7200 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 7730 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 7550 रुपयाचा। यानंतरची बाजार समिती मलकापूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 920 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 7000 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 8120 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 8100 रुपये। यानंतरची बाजार समिती मूर्तिजापूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 300 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 7100 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 7835 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 7470 रुपयाचा। नंतरची बाजार समिती धामणगाव रेल्वे। लाल तुरीला आवक आलेली आहे 235 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 5100 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 6000 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 5900 रुपये मिळालेला आहे। यानंतरची बाजार समिती आहे वाशिम। या ठिकाणी लाल कांद्याला लाल तुरीला आवक आलेली आहे 150 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7450 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 7680 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 7550 रुपयाचा।